हा आपला पांढरा बैल याला काय झालं होतं काय माहिती, हा बिलकुल ऐकत नव्हता आणि काळ्या बैलावर ज्युपिटर 125 नाव का टाकलेलं आहे तुम्हाला पुढं सांगतो. तर कसं काय मंडळी, आज आहे आपल्या इकडचा बैलपोळा. तर आपल्या इकडं श्रावण महिन्यातला बैलपोळा साजरा न करता भाद्रपद महिन्यामध्ये जो बैलपोळा येतो तो आपल्या इकडं साजरा करतात नाही का. तर आज बैलपोळा होता तर आपण खाली गेलो बैल सजवायला नाही का. आणि इथं तर पाहतोय तर बारीक पोरांनी कुत्र्याला पण सोडलं होतं, कुत्र्याला पण रंगवलं होतं नाही का. तर मग आपण लागलो बैल सजवायला, पण हा पांढरा बैल एवढा बिथरला आणि करत होता, बिलकुल ऐकत नव्हता नाही का. इकडून तिकडं चाललं होतं आणि दादाकडे ज्युपिटर 125 गाडी तर त्यांनी बैलावरती नाव टाकलेलं डायरेक्ट नाही का. आपण सगळे बैल घेऊन वरती आलो मंदिरापाशी आल्यावरती गावातले सगळे बैल एक एक करून नाही का बैल मालक घेऊन यायला लागले. आणि मग त्याच्यानंतर आपल्याकडं प्रत्येक बैलाला नाही का मंदिरासमोर पाया पाडायचे नाही का. तर काय बैल असे होते की जे अजिबात खाली बसत नव्हते आणि काय बैल तर असे होते की जे बसले तर बिलकुल उठत नव्हते, बळबळ उठवायला लागायचं. आणि हा आहे आपला ब्राऊन कलरचा म्हणजे चॉकलेट कलरचा बैल नाही का. तर ह्या बैलाला एवढी जण झटली होती तरी हा बैल टचमच यांना होत नव्हता नाही का. खूप प्रयत्न केले ह्यांनी पण बैल काय त्यांना खाली बसला नाही. त्याच्यानंतर आपला पांढरा बैल तो घेऊन आलो आपण आपल्या घरी नाही का. मग मम्मीने त्याचं औक्षण वगैरे केलं आणि काय ते पोळी वगैरे असते नाही का, ते मम्मीने त्याला चारलं. तर ठीक आहे, तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये.